यानंतर काही पावसासंदर्भातल्या बातम्या। हरियाणामध्ये 2 दिवसांच्या मुसळधार पावसाने मोठी बिकट परिस्थिती उद्भवली आहे। अनेक परिसर जलमय झालेत। गुरुग्राममध्ये देखील अनेक ठिकाणी पावसाचं पाणी साचले। रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचलेलं आहे। अशातच पाण्यातून वाहन चालकांना वाहनं चालवावी लागतायत। धनावपूर रोडवरही पाणी साचल्याने एक बाईक बंद पडली होती। काही केल्या बाईक सुरू होईना तेव्हा युवकाने इतर काही मित्रांच्या मदतीने ती बाईकच खांद्यावर उचलून पाण्यातून बाहेर काढली। त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। एखाद्या तलावात असावं एवढं पाणी चक्कर रस्त्यावर साचलं होतं। 4 चाकी सुद्धा अर्ध्या बुडाल्यासारखंच दिसत होतं। त्यातच बाईक बंद पडल्याने अखेर ती बाईक उचलून नेण्याची वेळ नागरिकांवर आली। तर उत्तर प्रदेशातील नोएडा इथं पावसामुळे एक विचित्र प्रसंग उद्भवला। मुसळधार पावसामुळे नोएडामधल्या अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचलं। संपूर्ण परिसर एखाद्या तलावासारखा वाटू लागला। याच दरम्यान सेक्टर 95 उड्डाण पुलाखालील पाणी साचलेल्या भागात एक रुग्णवाहिका अडकली होती। बऱ्याच प्रयत्नानंतर या रुग्णवाहिकेला बाहेर काढण्यात यश आलं। मात्र रुग्णवाहिकेसारखं अत्यावश्यक सेवा वाहन अडकल्यामुळे नागरिकांनी चिंता व्यक्त केलेली आहे। उड्डाण पुलाखाली मोठ्या प्रमाणात हे पाणी साचलं होतं। अशा साचलेल्या पाण्यात अनेकांची वाहनं बंद पडतात। त्याचे व्हिडिओ आपण पाहतो। मात्र पाण्यातून बाहेर पडण्याची खुमखुमी मात्र काही उत्साही लोकांना गप्प बसू देत नाही। दिल्लीत अनेक रस्ते जलमय झाले। तिथं नव्या अत्याधुनिक कार अशा पाण्यात घालणं अनेक जण टाळतात। तिथं एकाने मात्र तलावाचं स्वरूप असलेल्या रस्त्यांवर चक्क आपली विंटेज कार काढली आणि अगदी दिमाखात चालवली देखील। त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। तर दिल्लीच्या देवलीमध्ये मात्र एक दुर्घटना घडली। मुसळधार पावसामुळे एक भिंत कोसळली। या भिंतीच्या आड पार्क केलेल्या गाड्यांवरच भिंत कोसळल्यामुळे सगळा मलबा पडल्यामुळे गाड्यांचं मोठं नुकसान झालं। सुमारे 10 गाड्या या राडारोड्याखाली पूर्णतः दबल्या गेल्या। यात कोणत्याही जीवितहानीचं मात्र वृत्त नाही। मात्र गाड्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे। अशाच आणखी काही दुर्घटना घडल्या आहेत। दिल्लीतील काही भागात तुफानी पाऊस बरसला। या पावसात 18 वर्षीय अंकित एका नाल्यात वाहून गेला। अनेक तास उलटूनही त्याचा काहीच पत्ता लागलेला नाही। प्रशासनावर हलगर्जीपणाचा आरोप कुटुंबियांनी केलाय। दिल्लीत सुरू असलेल्या मुसळधार पावसात सरिता विहारमधील प्रियंका कॅम्प इथं ही दुर्घटना घडली आहे। अंकित शुक्रवारी संध्याकाळी घराबाहेर पडला होता, मात्र तो परतला नाही। त्याच्या मित्रांकडून कुटुंबियांना या घटनेची माहिती मिळाली। अनेक तास उलटूनही तरुणाचा काहीच शोध लागलेला नाहीये।